छत्रपती संभाजी महाराज यांचं निधन आणि त्यानंतर जे गुढीपाडवा चा खरंच काय संबंध आहे का? मला विचाराल तर खरं तर काही संबंध नाहीये. आज आपल्याकडे आपण हिंदू धर्मी आपण आहोत. आपल्याकडे गुढी उभारायची परंपरा ही फार प्राचीन काळापासून आहे. हे रामायण महाभारतामध्ये सुद्धा विजय पताका फडकवणं किंवा गुढ्या उभारणं हे त्यावेळेपासून ही प्रथा आपल्याकडे चालत असलेली दिसते. म्हणजे हे कुठेतरी एक आपल्याच एखाद्या चांगल्या सणाला लांछन लावा असे ही लोकांचे विचार आहेत. म्हणजे गुढी ही त्यामुळे उभारली जाते, संभाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत आहे वगैरे असं काही नाहीये. याचे कुठेही कागदोपत्री आपल्याला उल्लेख सापडत सुद्धा नाही. किंवा आपली पुराण बघा, तुम्ही आपल्या पोथ्या बघा किंवा ऐतिहासिक पूर्वीचे दस्तऐवज बघा, म्हणजे अगदी पूर्वीचे जे राज्यकर्ते होते, यादव साम्राज्य असेल, विजयनगर साम्राज्य, त्यांचा सुद्धा इतिहास जर वाचला तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला गुढ्या उभारण्याचे अनेक पुरावे वाचायला मिळतील. कारण लोकांमध्ये ना जे लोक आहेत त्यांना वाटतं की ह्याचा आणि कुठेतरी संबंध आहे आणि ब्राह्मण लोकांनी संभाजी महाराजांचा मृत्यू आणि ब्राह्मण लोकांचा पण कुठेतरी संबंध येतो. नाही नाही नाही, असं काही नाहीये. मगाशी मी जसं सांगितलं की ब्राह्मणांचा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा काही एक संबंध नाहीये. हे कोणीतरी काहीतरी एक ब्राह्मण द्वेष किंवा ब्राह्मणांबद्दल असलेली कटुता ही बाहेर काढण्याचा प्रयत्न, असं साधं माझं मत आहे.